SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड। उच्चभ्रू सोसायटीमध्ये तरुणांचे गर्भपात करणाऱ्या गोळ्यांचा आढळला साठा। सविस्तर वृत्त असे। नाशिकमधील महात्मानगर येथील डॉक्टर पंड्या हॉस्पिटल या ठिकाणी गेल्या 2 दशकांपासून सुरू असलेल्या या अनधिकृत हॉस्पिटलचा तपास करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेची टीम गेली असता त्यांना वेगळा आणि धक्कादायक प्रकार समोर आला। तो म्हणजे गर्भपात करणाऱ्या गोळ्यांचा साठा आणि गर्भलिंग निदान चाचणीचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता। यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली। विशेष बाब म्हणजे या हॉस्पिटलकडे रजिस्ट्रेशन आणि MTP रजिस्ट्रेशन नसल्याचे देखील आढळून आले। याबाबत कठोर ती कारवाई करणार असल्याचे संकेत व कठोर पावले उचलून या हॉस्पिटलवर कारवाई करणार असल्याचे आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी बोलताना सांगितले। खरं तर ह्या हॉस्पिटलला आज आमची समितीची एक बैठक होती, माता मृत्यू अन्वेषण समिती असते, आणि या ठिकाणी एक प्रसूती झाली होती आणि त्या प्रसूतीला त्यांनी रेफर केलं आणि दुसऱ्या ठिकाणी ती माता दगावली। त्या चौकशी आम्ही इथे आलो होतो आणि त्या चौकशी दरम्यान आम्हाला इथे असं आढळलं की हॉस्पिटलची नोंदणीच नाही आहे। नाशिक महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारची या हॉस्पिटलची नोंदणी नाही। जवळपास 30 ते 35 वर्षाचं जुनं हॉस्पिटल वाटतं हे, आणि त्याचबरोबर जे डॉक्टर आहेत ते MBBS आहेत आणि बरेचसे वरिष्ठ डॉक्टर दिसतात। मात्र कुठल्याही MTP साठी किंवा ह्याच्यासाठी परवानगी नाही, त्यांना नोंदणी नाही किंवा नूतनीकरण पण नाही आहे, तरीसुद्धा इथे प्रसूती होतात आणि सिझेरियन सेक्शन पण होतात। आत्ताही आम्ही जेव्हा आलो तेव्हा समितीला असं आढळलं की इथे एक सिझेरियन सेक्शन झालेली एक माता ॲडमिट होती। आणि नंतर आम्ही हे सगळं आम्हाला चौकशी करताना काही वेगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या, त्या भयानक होत्या। आणि त्याच्यात ज्या हे होत्या गर्भपातासाठी ज्या गोळ्या औषधं वापरतात त्या गोळ्या औषधं त्यामध्ये आम्हाला आढळून आल्यात। आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची औषधं पण आम्हाला काही जे आहेत अँटीबायोटिक बऱ्या प्रमाणामध्ये आढळलेत। तर आम्हाला थोडा संशय वाटला की हा काय प्रकार आहे। त्यामुळे आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या PIंना बोलवलं आणि त्याचबरोबर फूड अँड ड्रगचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा बोलवलं। पुढील जो आता आम्ही समितीने पंचनामा केला आणि तो पंचनामा आम्ही पोलीस स्टेशनला सुपूर्द करू आणि पुढची जी कारवाई आहे ही चौकशी वगैरे ती पोलीस मार्फत होईल। खरं तर आता ही गर्भपात होत असेल अशा ज्या गोळ्या औषधावरनं जो साठा आहे त्याच्यावरनं आढळतं आणि ही खरोखर गंभीर बाब आहे। जे राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत आणि त्याच्यानुसार पुढील कारवाई करता येईल। नाही, माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हाच एक हे आहे की आम्ही सगळी टीम आणि माझ्याकडे जी PCPNDT टीम आहे, जी माता मृत्यू अन्वेषण आणि MTPची जी टीम आहे, त्या टीमचं आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये आम्ही चर्चा करतो। ज्या गोष्टी असं तुम्हाला कोणा IQ जरी असेल किंवा असं आढळलं तुम्हाला तर ती आम्हाला सांगा आणि समितीने एक निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी न सांगता असं आपण एकत्र जाऊन भेट देऊया। आणि ज्या जसं आज इथे आम्ही वेगळ्या चौकशीला आलो आणि वेगळंच आढळलं, असं आढळण्याची शक्यता पण आहे। त्यामुळे आमची टीमवर्क चालू आहे। पुढे अजून भविष्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी अशा भेटी देऊन जे काही आमचे निदर्शनास आहेत त्याच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करतो। त्यांचं आता आम्हाला त्यांनी एक सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं आणि त्याच्यामध्ये असं होतं की 1997 साली त्यांनी रजिस्ट्रेशन 96 मध्ये घेतलं, 1 वर्षासाठी त्यांनी तेव्हा नोंदणी केलेली होती। पण जे सर्टिफिकेट आहे ते पण त्याच्यावर काहीच नाही, शिक्का नाही, काही नाही आणि कुठल्याही डॉक्टरची स्वाक्षरी नाही। त्यांनी टाईप केलेलं एक सर्टिफिकेट आम्हाला जुनं झेरॉक्स त्यांनी दिलं आम्हाला। त्यावरून असं आढळलं की त्यांनी कधी नोंदणी केलेलीच नसावी। आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे सध्या तरी ह्या पंड्या हॉस्पिटल नावाचं कुठल्याही हॉस्पिटलची नोंदणी नाही। महापालिकेकडे आता ह्या हॉस्पिटलची नोंदणी नाही। निश्चितच आम्ही पुढे सील करण्यासाठी माननीय आयुक्त सर डॉक्टर अशोक करंजकर आणि माननीय अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई आम्ही करणार आहोत। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।